मुंबई महापालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार तर अन्य ठिकाणी वेगळा लढण्याचा निर्धार. मुख्यमंत्री फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. ठाणे पुणे पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार. राजच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत एकत्र लढणार नाही. काँग्रेस नेते भाई जगताप यांचा वेगळा सूर. सेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा. ठाण्यामध्ये महायुतीकडून युतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे. सूत्रांची माहिती तर भाजपला ठाण्यातल्या काही जागा मिळाल्या तर शिंदेना फटका बसण्याची शक्यता असल्यानं निर्णय. पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांची निधीची खैरात. महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. अमरनाथमध्ये रुग्णवाहिकेअभावी महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप. अपघात प्रकरणामध्ये अडकलेल्या आपल्या सुनेला वाचवण्यासाठी महेश कोठारेंची मोदी भाजपवर स्तुती सुमन. किशोरी पेडणेकरांचा आरोप. तर कोठारे बोलल्यावर शिवसेनेच्या पोटात का दुखतं? गिरीश महाजनांचा सवाल. कबूतरखाना बंदी विरोधात जैन समाज आक्रमक. 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा. वाद वाढण्याची शक्यता. राज्यभरामध्ये दिवाळी पाडवा जोरात. सोनं चांदी गृहोपयोगी वस्तूंसह वाहन खरेदी जोशात. वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातल्या आजींची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत. तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचल्या. राजकीय इस्लामने सनातन धर्मावर मोठा वार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. शिवराय, गुरु गोविंद सिंग, महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरोधात लढल्याचा दावा. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास. इस्रोच्या जडणघडणीत डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.